हॅलो नमस्ते नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनल सोनेल मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि आता मी किचन आवरायला घेतलेला आहे आणि मी तुम्हाला दाखवते माझ्या किचनच्या खिडकीतून किती छान फुलं दिसत आहे. खूप भारी व्ह्यू वाटतोय आणि इथं मस्त स्वयंपाक करता करता मी फुलांना बघते आणि किचन पण आवडते. आणि मी तुम्हाला ते फुलं दाखवते आणि मग तुमच्याशी बोलते. तर इथं पाहू शकता असं व्ह्यू आहे. इथे फुलं आहे सर्व व्यवस्थित इथून दिसणार नाही पण फुलं आहे सर्व इथं येलो कलरचे सर्व अशी मस्त छान ग्रीनरी. इथं खूप चिंचांची झाडं फुलांची झाडं हे तर पूर्ण फुलं इतके भारी ना येलो कलरचे आहे. आणि असं मस्त छान इथं समोरचे फुलं दिसतात ना इतकं भारी वाटतं. खूप पूर्ण फुलं भरलेले आहे ते व्हिडिओमध्ये व्यवस्थित दिसत नाहीये. आता मी पटकन सर्व किचन आवरते आणि सर्व सकाळी नाश्ता झालेला होता. आता इथं सर्व तेलकट पाणी झालं तुम्हाला एकदा खूप जास्त तेलकट झालंय. असं जेव्हा आपण डोसे वगैरे करतो ना सर्व तेलकटपणा असा येतो. मग ते क्लीन व्यवस्थित करण्यासाठी मी काय करते ते सर्व खराब झालेलं आहे. आता मी याला पटकन क्लीन करते. इथं पण भांडे वगैरे सर्व तर हा प्लॅटफॉर्म मला क्लीन करायचा आहे तेच करते आता मी पटापट. चला सकाळच्या वेळेमध्ये मस्त छान पटकन किचनची मी आज क्लिनिंग करून घेत आहे. कधी कधी काय होतं आपल्याला वेळ नसो मला तरी नसतो सकाळच्या टायमात पण आज जर घरी असले ना तर मी पटकन सकाळच्याच वेळेमध्ये माझं किचन क्लीन करते. सर्वांचा आमचा नाश्ता झालेला आहे आणि मस्त छान डोसे असे केले होते. त्याच्यानंतर किचनची हालतच खराब होते कारण की तेलाचे वगैरे असं उडत राहतात सर्व सर्व किचनवरती अशी टिपकी टिपकी गॅस ओट्यावरती आणि गॅसवर पडलेले स्पेशली तो ग्लासचं हे आहे ना गॅस त्याच्यामुळे त्याच्यावर लगेच तेलकटपणा दिसतो. पण क्लीन करायला तेवढं सोपं जातं तर पटकन मी आता ते सर्व क्लीन करायला घेते. त्याच्या आधी हे सर्व भांडे लावून देते आणि भांडे पण काय होतं जिथल्या तिथं लावून द्यावं लागतात आणि पसारा नको. आणि मी सारखे किचन आवरायला घेत नाही. दिवसातून एकदा तरी किचन जर आवरायला काढलं ना तर एका वेळेस छान व्यवस्थित आवरून ठेवते म्हणजे मग मी तेच डबल रिपीट कामं करत नाही दिवसभरामध्ये. आणि असं पण आपल्याला वेळ नसतो आणि सकाळच्या वेळेमध्ये ना झटपट कामं होतात दुपारच्या किंवा संध्याकाळच्या कारण की उन्हाळा लागलेला आहे तर आपल्याला कंटाळा येतोच आणि सकाळी थोडा मूड फ्रेश असतो. तर सकाळच्या टायमात खूप छान असतं आवरायला आणि पटकन आवरून पण होतं आपलं किचन. तर मी तेच पटापट आता किचनची क्लिनिंग करून घेते. सर्वांचा नाश्ता झालेला होता म्हणून किचन ओटा हा क्लीन झाला पाहिजे. किचन ओटावरचा पसारा पूर्ण गेला पाहिजे तेव्हा आपलं किचन मस्त स्वच्छ चकाचक दिसतं. तर तेच मी पटकन म्हटलं चला आवरून घेऊया. त्याच्या आधी हे किचनवरचे पहिल्यांदा भांडे घासून घेते सर्व. आणि माझी सवय आहे जर बेसिंगमध्ये भांडे मला दिसले ना तर अजिबात आवडत नाही. मी लगेचच्या लगेच क्लीन करते म्हणजे अजिबात कंटाळ न करता 2-3 टाईमसुद्धा मी घासून घेले कारण की मला भांडे बेसिंगमध्ये अजिबात पटत नाही ठेवलेले. तर मी पटकन आता हे नाश्त्याचे भांडे होते तर ते सर्व क्लीन करून घेते. आणि आज स्पेशल मस्त छान असे डोसे बनवले आणि माझ्या स्कूटीवरती मी एकटी स्वतः गेलेली होती. मस्त छान मार्केटमध्ये बाजार करून आणला सकाळी आणि मस्त छान डोसे बनवले. आणि मस्त माझ्या स्कूटीवरती मस्त राईड एखाद्या दिवशी मी तुमच्यासोबत शेअर करेलच ते पण तो व्हिडिओ एखादा. तर मस्त छान आणि खूप बरेच वर्ष झाले माझा खूप गॅप पडला होता पण मग आता परत मी आता सुरुवात करणार आणि बरं पडतं कोणतेही कामं झटपट होतं आपली म्हणून मग म्हटलं चला आता म्हणून मग ह्यावेळेस म्हटलं स्कूटी घेऊनच टाकूया. तर मग मस्त छान अशी घेतली. तुम्ही तो व्हिडिओ पाहिलाच असेल माझा. आणि आता मी पटकन हे सर्व आवरून घेते. आणि आपण जॉब करत असताना ना काही गोष्टी असतात त्या लवकरच्या लवकर म्हणजे होण्यासाठी आपल्याला खूप गरज असते काही गोष्टींची म्हणून मग त्या गोष्टींकडे मी जास्त लक्ष देते. आणि फायनली मी स्कूटी घेऊन टाकलेली आहे. आणि एखाद्या दिवशी तुम्हाला मस्त छान मी बाजारात जाईल ना तेव्हा तुमच्यासोबत तो व्हिडिओसुद्धा शेअर करेन मी कशी स्कूटी चालवते वगैरे. आणि तर तुमच्याशी बोलता माझे सर्व भांडेसुद्धा क्लीन झालेले आहे. मी तवा वगैरेसुद्धा घासून घेतला कारण की जो डोसानं तवा वापरते तो खूप जास्त तेलकट होऊन जातो. थोडंफार तेल वगैरे लागतंच तर त्याच्यामुळे जास्त खराब होऊन जातो. आणि मग तो पण घासून घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने सर्व माझे भांडे झालेले घासून आणि मुलांचे बॉटल वगैरे त्यासुद्धा मी क्लीन करून घेते लगेच.
आणि म्हणजे कसं आपण जेव्हा जॉब करत असतो ना त्यावेळेस सकाळच्या वेळेस काय होतं, घाई गडबड नको व्हायला म्हणून मग ते वेळच्या वेळी क्लीन करत असते. तर आता ही बॉटलसुद्धा मी अशी मस्त छान क्लीन करून घेते आणि स्वच्छ, जेणेकरून सकाळी घाई गडबड होत नाही आणि मुलांचे टिफिन बॉक्स आणि बॉटल वगैरे क्लीन असले ना तर बरं पडतं. आणि हेच मी नेहमी करत असते, म्हणजे जिथलं तिथं आवरून घेण्याचा प्रयत्न करते. म्हणून मग मला अजिबात असं घाई गडबड किंवा नाही का असं टाईम होत नाही. माझं सर्व वेळेमध्ये कामं आवरतं, कारण की मी सर्व कामांचं माझं नियोजन करते, व्यवस्थितरित्या सर्व करते आणि म्हणून मग मला कंटाळा न करता सर्व माझी कामं होऊन जातात. आणि सकाळी इतकं छान गार वारा इकडून येतो ना, तर तुम्हाला काय सांगू. इथं सर्व आता मी बेसिनचा हा एरिया क्लीन केलेला आहे, तुम्ही पाहू शकता मस्त. आणि घासून वगैरे सर्व किचनवरचं मी पाणीसुद्धा काढून घेते. आणि कोरडं, आणि मला ना ओलसर किचन अजिबात आवडत नाही, म्हणून मी नेहमी कोरडा राहील एवढी काळजी घेते किचनमध्ये. आणि मस्त छान हे सर्व झालं आहे बेसिंग एरियाचं साईड सर्व क्लीन झालेली आहे. आणि आता गॅस मी क्लीन व्यवस्थित करून घेते, कारण की त्याच्यावर तेलकट वगैरे थोडे शितळे पडलेले होते. म्हटलं चला ते लवकर आपण क्लीन करून घेऊया, कारण की मग ते तसंच ठेवलं ना तर ते आणि फडक्याने तसंच पुसून चालणार नाही. म्हणून मग हे दोन्ही लिक्विड मी वापरणार आहे, जे की एक मी घरी बनवलेलं आहे आणि एक कॉलिन आहे. काचेची ग्लास, ते वरचं ग्लास आहे ना गॅसची, तर काच आहे ती सर्व. तर त्याच्यामुळे तो व्यवस्थित पुसून घेते, चकाकेल मस्त छान. आधी तर मी माझं घरी बनवलेलं लिक्विडनी मस्त पुसून घेते मी सर्व, आणि सर्व तेलकटपणा निघून जाईल. आणि नंतर मग कॉलिननी मस्त छान स्प्रे करून पुसून घेणार आहे. तर असं मी मस्त क्लीन करते. जेव्हा खूप जास्त तेलकट होतो, खराब होतो ना, तर ह्या पद्धतीने मी क्लीन करत असते. आणि सर्व डाग याच्यावरचे निघून जातात. असं वाटतं की आपण किचन पूर्ण घासून काढलेलं आहे, धुवून काढलेलं आहे. इतकं छान क्लीन होऊन जातं ना, कोणाला विश्वास पण बसणार नाही का खरंच हे रोज रोज धुवून काढता की काय किचन असं दिसेल. पण नाही, मी अजिबात रोज रोज धुवत नाही. आणि इथं तुम्हाला दाखवतेच माझी क्लिनिंग, नेहमी मी दाखवत असते. तर मी धुवत नाही, तरी पण माझं किचन खूप छान मस्त असं क्लीन चकाचक दिसतं. तर ह्याच काही गोष्टी असतात त्या मी वापरते क्लिनिंग करताना, की खराब अजिबात दिसणार नाही. कमी वेळेमध्ये झटपट अशी माझी क्लिनिंग होऊन जाते, अजिबात वेळ लागत नाही या क्लिनिंगला. आणि सर्व आता हे छान मस्त गॅसची क्लिनिंग होऊन गेलेली आहे. त्याच्यानंतर आता गॅस सर्व व्यवस्थित सर्व व्यवस्थित क्लीन करून घेते. आणि सर्वात जास्त तर गॅस खाली मी नेहमी पुसून घेत असते, कारण की तिथंसुद्धा अन्नाचे कण वगैरे पडलेले असतात, ते क्लीन करून घेते. तर इथं छान असं सर्व ओटा हा क्लीन झालेला आहे. आणि मेन आपलं काय असतं किचनमधला, तर ओटा हा क्लीन झाला पाहिजे, सर्व वस्तू जिथल्या तिथं ठेवल्या गेल्या पाहिजे. आणि ओट्यावरती खूप जास्त पसारा नको, गजबजलेलं नको. किचन अगदी सुटसुटीत मोकळं आणि छान टापटीप दिसावं, त्याच्यासाठी व्यवस्थित तिथं ऑर्गनाईज केलेलं असावं, जेणेकरून आपण पाहता क्षणी आपल्याला एकदम छान त्या किचनच्या प्रेमात पडू. असं छान मस्त किचन दिसायला पाहिजे. तर मी असं छान मस्त सर्व क्लिनिंग केली, तुम्ही पाहू शकता पूर्ण क्लिनिंग तुम्हाला केलेली. आणि हे ओटा दाखवते चला. तर इथं ओटा तर माझा क्लीन झाला. त्याच्यानंतर मग काय करते मी, ज्या ज्या वस्तू संपलेल्या असतात ना, आपल्याला जर सुट्टी राहिली मग त्या दिवशी काय करते मी, बरण्या वगैरे अशा भरून ठेवते. आणि बरण्या वगैरे भरून ठेवल्या ना मग आपल्याला बरं पडतं. आणि असं ना जेव्हा जेव्हा आपल्याला वेळ भेटतो त्या गोष्टी सर्व आपण वेळच्या वेळी केलेल्या पाहिजे. आता मी ह्या बरणीमध्ये शेंगदाणे भरून ठेवते, शेंगदाणे संपलेले होते आणि म्हणून ते शेंगदाणेसुद्धा मी भरून घेतले. त्याच्यानंतर मग म्हटलं मीठ पण थोडंसंच आहे त्याच्यामध्ये, तर मीठसुद्धा मी भरून घेते आता ह्या बरणीमध्ये. आणि सर्व जिथल्या तिथं असं भरून ठेवलं ना मग मला पण बरं पडतं, कारण की मला खरंच मी सकाळी 5:30ला उठते आणि 5:30ला उठल्यानंतर माझं 6-6:30पर्यंत माझा स्वयंपाक हा झालाच पाहिजे ह्या पद्धतीने. म्हणून मी सर्व गोष्टी आवरून घेते वेळेच्या वेळे. म्हणून मग मी
लगेच सर्व बरण्या असतात ना त्या वेळच्या वेळी भरून घेत असते, कारण की सकाळी सकाळी मला शोधायचं, ते काढायचं, भरायचं, त्याच्यात वेळ नको जायला, म्हणून मग मी असं आवरून घेते. तर इथं मीठ पण भरून घेतलेलं आहे, पाहू शकतात. आता ही मिठाची संपली पिशवी, दुसरी आता काढून ठेवणार. आणि मी असं एक्स्ट्राची एक पिशवी तरी घरामध्ये ठेवत असते. आणि कधी पण आपल्या घरातलं मीठ धान्य कधीच संपू देऊ नका. हे असायलाच पाहिजे, मीठ तरी असायलाच पाहिजे. तरी तर सर्व छान. आता ह्या डब्यात पण थोडासा किराणा असतो, वरती पण डब्यांमध्ये असतो व्यवस्थित ठेवलेला. आणि सर्व वेगवेगळ्या पद्धतीने मी ऑर्गनाईज करते किराणा. तोसुद्धा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेनच मी किराण्याचा पण, मी कसा ऑर्गनाईज करते किराणा किंवा कशा पद्धतीने ठेवते, तो खराब नको व्हायला म्हणून काय काळजी करते ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नक्की तुम्ही माझा व्हिडिओ बघाल. आणि इथं आता सर्व मी बघून घेते काय काय आहे वस्तू, काय काय नाही, कारण की मला किराण्याची सुद्धा लिस्ट करायची आहे. तर किराण्याची लिस्टसुद्धा मी करून ठेवणार आहे, कारण की मला आता किराणा भरायचाच आहे. म्हणून मग मी आधी चेक करून घेते मला काय काय लागणार आहे, काय काय नाही. त्या सर्व गोष्टींचा विचार करून मी किराण्याची लिस्ट बनवून मग किराणा सर्व भरते. म्हणजे आपल्या पैशांची पण बचत कशी होईल, आपल्याला कशी बचत करता येईल. आणि आपल्याला काय जास्त उगाचच आणून ठेवायचं, खराब होतं आणि खराब झाल्यानंतर उगाच फेकलं जातं, म्हणून ते नको व्हायला. म्हणून मग मी काय करते, व्यवस्थित आपल्याला ज्या गोष्टी लागतात त्या गोष्टीच मी आणते. आणि आपल्याला काय जास्त, तर सर्वात जास्त आपल्याला काय लागणार आहे त्या गोष्टीकडे मी जास्त लक्ष देते. आणि जास्त कमी काय लागतात त्या एवढ्याशा आणून नाही ठेवायच्या, कारण की काही गोष्टी आपल्याला कमी लागतात. तर मग अशा गोष्टींचा विचार करून मी किराणा भरत असते. आता हे सर्व व्यवस्थित डब्यामध्ये कुठं कुठं काय काय आहे ते सर्व व्यवस्थित ठेवून घेते, बघते. आणि काही खराब असेल, कसं कधी कधी काय होतं आपण डब्यामध्ये ठेवतो लक्षात येत नाही, पण मी तसं माझं होत नाही, पण तरी पण मी बघून घेते, चेक करते. आता मी लगेचच सर्व आवरून झाला माझं किचन ओटा. आणि सकाळच्या टायमामध्ये अशी मस्त छान माझी क्लिनिंग होऊन गेलेली आहे. आणि मी आता इथं किराण्याची सुद्धा लिस्ट बनवून घेत आहे. आणि किराण्याची लिस्ट बनवते, त्याच्यामध्ये आता काय काय लिहिणार ते तुम्हाला किराण्याच्या व्हिडिओमध्ये दिसेलच, काय काय मी ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला आता मी पटकन लिस्ट बनवून घेते आणि नंतर बोलते. पाहिलंच आता जस्ट बरण्या पण काय झालं, बरण्या पण भरायच्या असं काही ना काही संपलेलं, तर ते सुद्धा मी आता भरून ठेवलेलं आहे. व्यवस्थित दळून आणलेलं आहे, तर ते आता गाळून वगैरे ठेवायचं आहे. सुट्टी झाली की कसं हे कामं करून घेतलेले बरे पडतात, कारण की जर ते दिवसभर एकटे असतात ना तेव्हा जमत नाही. माझं ते पीठ गाळून वगैरे ठेवून देणार डब्यामध्ये. परत किराण्याची लिस्ट करून घेतलेली आहे, किराणा पण मला आणायचा आहे, तर ती लिस्ट आहे किराण्याची. तसं सुट्टीच्या दिवशी मस्त मोठा क्लीन केलेला आहे. पाहिला खूप छान मस्त क्लीन होऊन जातो, एकदम पटकन. आणि तेलकटपणा पण निघून जातो. आणि इतर वेळेस काय होतं, घासावर धुवून टाकायला लागतं, तर धुण्यापेक्षा हे असं क्लीन केलं ना तर एकदम सर्व तेलकटपणा निघून जातो. पाहिलंच तुम्हाला दाखवलं मी. तर आणि बाकीचं पण आवडून घेतलं, किचनचं काम सर्व झाले माझे. आणि सर्व वगैरे झाले, किराणा भरायचा आहे मला. चला मी आता असं क्लीन मस्त पटकन करून घेते अर्ध्या तासामध्ये. आणि चला माझा व्हिडिओ इथं सेंड करते. माझा हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.